मीरा भाईंदरमध्ये मनसेविरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। 2 दिवसांपूर्वी या भागातल्या हिंदी बोलणाऱ्या एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून आणि त्यानंतर व्यापाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। व्यापाऱ्याला जी मारहाण झाली होती त्या प्रकरणी व्यापारी आता आक्रमक झालेले आहेत। मराठीच्या मुद्द्यावरून या व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती। व्यापाऱ्यासह शिवसेना भाजपचे कार्यकर्ते सुद्धा इथे उपस्थित आहेत। मनसेविरोधात मीरा भाईंदरमध्ये व्यापारी आक्रमक झाले। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोड यांच्याकडून। प्रतीक्षा, 2 दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती। तो हिंदी बोलत होता, मराठी बोलत नव्हता, त्यामुळे मारहाण झाली आणि त्यानंतर काही व्यापारी आक्रमक झालेले दिसतात मनसेविरोधात। नक्कीच खरं तर 2 दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता वेगाने। या व्हिडिओत असं दिसते की मनसेचे कार्यकर्ते एका परप्रांतीय व्यापाऱ्याला मराठी येत नाही म्हणून चोप देताना पाहायला मिळालेले होते आणि ह्यानंतरच आता मीरा भाईंदरमध्ये ज्या व्यापारी संघटना आहेत त्या सुद्धा आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात। मनसेच्या विरोधात या व्यापारी संघटना ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात मनसेच्या त्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ही त्या व्यापारी संघटनांकडून होत आहे। त्या संदर्भातलं निवेदन सुद्धा ते पोलिसांना देण्यासाठी निघालेले आहेत। सगळी दुकानं जी आहेत त्या परिसरातली ती सध्या व्यापारी संघटनांकडून बंद ठेवण्यात आलेली आहेत। मोठ्या प्रमाणात व्यापारी जे आहेत ते मीरा भाईंदरच्या रस्त्यावर आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। ठीक, धन्यवाद प्रतीक्षा संपूर्ण माहितीसाठी। तर मीरा भाईंदरमध्ये हे आंदोलन सुरू आहे। व्यापाऱ्याला 2 दिवसापूर्वी मारहाण करण्यात आली होती। हा व्यापारी मराठी बोलत नव्हता म्हणून मारहाण केलेली, तर त्या विरोधातच हे सगळे व्यापारी आक्रमक झाले आणि त्यांनी मनसे विरोधात मोर्चा काढलेला आहे। महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।